स्टार्ट रेकॉर्डिंग. ओके, सो करायचं काय आपल्याला शेवटी तुमचा एक टास्क म्हणजेच क्रिएट EKS क्लस्टर युजिंग टेराफॉर्म. ओके, तर यामध्ये तुम्हाला टेराफॉर्मचं फुल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. टेराफॉर्मने EKS क्लस्टर जेव्हा तुम्ही क्रिएट करणार तर EKS रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल. यामध्ये 2 स्लेव्ह नोड ठेवायचे, नोड ग्रुप म्हणतात त्याला, ठीक आहे, जो की 2-3 इन्स्टन्सेसचा असणार. सो EKS क्लस्टर क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला 3 टायर ॲप्लिकेशन डिप्लॉय करायची आहे. आता ते टेराफॉर्मने करा, अदरवाइज दुसरा मॅन्युअल वे असेल तो मॅन्युअल वेने तुम्ही करू शकता, सेपरेट सेपरेट फाइल्स क्रिएट करून. ओके, याच्यासाठी तुम्हाला अजून एक क्रिएट करता येईल हेल्म चार्ट, बट तो सध्या आपण अजून क्लिअर केला नाही आहे. और हेल्म GLM CHA हेल्म चार्ट, हेल्म चार्ट यूज करू शकतो आपण, बट हेल्म चार्ट आपला आता कव्हर नाही झालाय, सो यू कॅन स्किप इट फॉर नाव, बट यू कॅन ट्राय विथ हेल्म चार्ट ऑल्सो. नेक्स्ट स्टेज, अप्लिकेशन डिप्लॉय झाल्यानंतर अप्लिकेशन तुम्हाला कुठूनही मिळून जाईल. गिटहब वरून घेऊ शकता तुम्ही छोटी मोठी अप्लिकेशन. 3 टायर मध्ये सर्च करणार तर तुम्हाला मिळून जाईल. मॉनिटर EKS क्लस्टर युजिंग क्लाउड वॉच, AWS ची सर्व्हिस घ्यायची मॉनिटर करण्यासाठी क्लाउड वॉच. तर याचे पूर्ण डॉक्युमेंटेशन तुम्हाला क्रिएट करत चालायचं आहे. देन मॉनिटर EKS क्लस्टर युजिंग ग्राफाना प्रोमेथियस ऑल्सो. ग्राफाना प्रोमेथियस काय आहे ते तुम्हाला सांगतोय मी इथे. ग्राफाना कशासाठी यूज केला जातो तर डॅशबोर्ड साठी, आणि प्रोमेथियस कशासाठी यूज केला जातो तर डेटा कलेक्ट करण्यासाठी. जसं की आपल्याला CPU युटिलायझेशन मॉनिटर करायचं असेल तर सर्वात आधी प्रोमेथियसचा एक पॉड आपल्याला डिप्लॉय करावा लागतो डिफरंट नोड्स मध्ये. ओके, डिफरंट नोड्स मध्ये आपण प्रोमेथियसचा एक पॉड क्रिएट करणार, आणि तो पॉड काय करतो तर त्या नोड वरून डेटा कॅप्चर करतो, आणि देन तो डेटा कॅप्चर करून कुणाकडे पाठवणार तर ग्राफानाकडे पाठवणार, आणि ग्राफानामध्ये आपण या पद्धतीने शो करू शकतो. म्हणजे जर आपल्याला CPU युटिलायझेशन एकदम हाय वाटत आहे तर आपण टीमला सांगणार की बाबा यस, CPU युटिलायझेशन खूप हाय होत आहे, तुम्हाला ऑटो स्केलिंग किंवा एक नवीन इन्स्टन्सची आवश्यकता आहे. या पद्धतीने रिअल टाइम मॉनिटरिंग म्हणतात याला. आणि जे मोठ्या मोठ्या ॲप्लिकेशन्स असतात ना, जसं तुमच्याकडे असते हॉटस्टार, नेटफ्लिक्स, कंटिन्युअस मॉनिटरिंग असते. आत्ताच्या कंडिशनला जर तुम्ही बघितलं, हॉटस्टार जेव्हा पण इंडियाच्या मॅचेस असतात तर ऑलमोस्ट 50 crore प्लस, आता जे आपली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस होत्या, तुम्ही चेक केलं असेल 50 crore प्लस व्ह्युअर्स असतात. आणि आधीच्या एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही चेक केलं असेल तर आधीच्या एन्व्हायरमेंटमध्ये 50 crore कधी हॉटस्टारवर दिसलेलं नसेल. 5, 4, 6, 10 crore पर्यंत मॅक्झिमम तो कॅप्चर करायचा. कधी कधी तर तो बफर करायला सुरुवात करायचा, कधी कधी तर हँग होऊन जायचा. हॉटस्टार व्हायचा की नाही? तुम्ही आज तसा एक्सपिरियन्स घेतलाय का गाईज? हॅलो, आवाज येतोय माझा? Yes, sir. हा, तर जे हॉटस्टार जसं आपला बफरिंग करतोय किंवा मग तो क्रॅश होतोय, तर हे सगळे इश्यूज त्यांनी रिझॉल्व्ह कसे केले? त्यांनी कंटिन्युअसली मॉनिटरिंग केली आहे की आपल्याला कुठे कसा इश्यू येतोय, कुठे आपला सिस्टम लॅग होतोय, कुठे गरज आहे जास्त इन्स्टन्सेस क्रिएट करायची, ऑटो स्केलिंग करायची, लोड बॅलेन्स करायची. तर ते पॉसिबल होतं मॉनिटरिंगमुळे. तर येस, तुमच्याकडे आता पेअर अवेलेबल आहे डेटा कलेक्शनसाठी प्रोमेथियस, आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी ग्राफाना. ओके, सो ग्राफाना प्रोमेथियसची एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल. देन इथे तुम्हाला यूज करायचं असते नोड एक्सपोर्टर प्रोमेथियस मधला किंवा ग्राफाना डॅशबोर्ड मध्ये. आता ग्राफाना आणि प्रोमेथियस हे 2 वेगवेगळे कंटेंट आहेत, पण या दोघांना कनेक्ट करण्याचं काम करतो कोण? नोड एक्सपोर्टर. जे प्रोमेथियसने डेटा कलेक्ट केलेला आहे तो डेटा
नोड एक्सपोर्टर ग्राफाना पर्यंत घेऊन जातो. कळलं? तिन्ही पोर्शन्स तुम्हाला इथे कळलेले आहेत की नाही ते सांगा. येस गाईज, कन्सेप्ट समजला ग्राफाना प्रोमेथियस मध्ये काय होणार? ओके, सो इन शॉर्ट तुम्हाला 3 टायर application deployment on Kubernetes. Kubernetes लिहिण्यापेक्षा EKS लिहू आपण इथे. EKS cluster. Okay. So yes, you can see multiple videos also available, and if you want to go with the documentations, you are having it in a medium. Proper architecture इथे तुम्हाला दिसेल, and then त्यानंतर 3 टायर आर्किटेक्चर मध्ये ऍक्च्युली काय असतात? 3 टायर आर्किटेक्चर मध्ये सर्वात आधी 3 लेयर्स डिफाईन केल्या जातात. प्रेझेंटेशन लेयर असते, एक लॉजिकल लेयर असते आणि लास्ट मध्ये डेटा लेयर असते. इवन याला तुम्ही या पद्धतीने म्हणू शकता, फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस असं पण बोलू शकता. ठीक आहे, फ्रंट एंड, बॅक एंड अँड डेटाबेस असं पण बोलू शकता. फ्रंट एंड मध्ये सिंपल तुमचा HTTPD असू शकतो. HTTPD वरून तुमचं पोर्ट फॉरवर्डिंग राहणार. आपला इथे तुमची लेट्स कन्सिडर करा टॉमकॅट अप्लिकेशन चालू आहे. टॉमकॅट अप्लिकेशन वर रिडायरेक्ट होईल ते HTTP वरून टॉमकॅट वर रिडायरेक्ट होणार आणि तिथनं जो काही डेटा आपला सेव्ह होतोय तो डेटा आपल्या डेटाबेस मध्ये सेव्ह होत राहील बॅकएंड मध्ये. ठीक आहे, सो अशा पद्धतीचा तुमचा सिंपल 3 टायर आर्किटेक्चर असेल. So yes, you can go with documentation. Multiple documentations are available already on multiple platforms. Even AWS चे डॉक्युमेंट सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊ शकता. ओके, आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टूल्स पण थोडेसे इंट्रोड्यूस होतील, आर्गो CD वगैरे. सो ते पण एक इम्पॉर्टंट टास्क आहे. ओके, सी वेब टायर, लॉजिकल टायर अँड डेटाबेस टायर. कंटेनर्स क्रिएट करा, ECR मध्ये सेव्ह करा. हा, ECR काय आहे ऍक्च्युली? इलास्टिक कंटेनर रजिस्ट्री. जे आपण पॅकेज क्रिएट करणार ते इथे सेव्ह होणार, देन EKS क्लस्टरवर डिप्लॉयमेंट होणार. ओके, सो तुमच्याकडे अवेलेबल आहे अप्लिकेशन टायर, प्रेझेंटेशन टायर, अप्लिकेशन टायर. डिपेंड्स ऑन अ पर्सन्स म्हणा किंवा ऑर्गनायझेशन्स म्हणा. तुम्ही या 3 टायर्स आर्किटेक्चरच्या लेयर्सला काही कुठलेही नाव देऊ शकता. जसं आता प्रेझेंटेशन लेयर फर्स्ट आहे, याला फ्रंट एंड म्हणा. मगाशी आपण बघितलं याच्यामध्ये काय होतं, बॅकएंड लेयर म्हणू शकता किंवा अप्लिकेशन लेयर म्हणू शकता. लास्ट वाली राहणार डेटा लेयर, ज्यामध्ये MySQL, NoSQL डेटाबेस, MongoDB वगैरे यूज करणार. सेकंड याच्यात काय असणार तर डिप्लॉय युझिंग लँग्वेजेस लाईक पायथन, जावा, PHP. आणि फ्रंट एंड मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं HTML CSS असते. ओके, सो फाइंड आउट अँड यू हॅव टू परफॉर्म 3 टायर आर्किटेक्चर ऑन EKS क्लस्टर. आणि मला प्रत्येकाचा एक 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 करून डॉक्युमेंटेशन पाहिजे. जर तुम्ही ही प्रोसेस करताय तर याचा डॉक्युमेंटेशन सेपरेट हवाय. क्लिअर क्लस्टर क्रिएट केला तुम्ही टेराफॉर्मने आणि तो वर्किंग करत आहे. एक पॉड क्रिएट करायचा आणि पॉडचा ऍक्सेस घेऊन बघायचं, तो पॉड वर्किंग करत असला पाहिजे. देन त्यानंतर अप्लिकेशन डिप्लॉयमेंट यांची पण मला प्रॉपर डॉक्युमेंटेशन पाहिजे. होऊन जाईल गाईज? येस. Yes. ओके, सो बेसिकली जर AWS मध्ये तुम्हाला बघायचं आहे EKS क्लस्टर, here it is a service, Elastic Kubernetes service, fully managed Kubernetes cluster infrastructure. इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली आहे. एक खूप ॲडव्हान्टेज आहे AWS च्या प्रत्येक सर्व्हिसचा, तो इथे डिस्क्रिप्शन देतो.
Managed service that makes it easy for you to use Kubernetes on AWS without needing install or operate your own Kubernetes infrastructure. इथे जेव्हा क्लस्टर क्रिएट करणार तर इथे सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्क्राईब करायच्या आहेत आणि देन त्यानंतर ऑटोमॅटिकली पूर्ण एक क्लस्टर क्रिएट होईल. आता क्लस्टरमध्ये होते काय ॲक्च्युली, क्लस्टर क्रिएट झाल्यानंतर त्याचा सेपरेट VPC पण क्रिएट होणार, त्याचा सेपरेट सबनेट्स पण क्रिएट होणार, इलास्टिक IP पण मिळणार, जेणेकरून तो काय म्हणतात त्याला 24/7 अवेलेबल असेल तुमच्यासाठी, तुमच्या ॲप्लिकेशनसाठी. ओके, एक नवीन सर्विस जे तुम्हाला आणखी इथे दिसेल ECR आणि वन मोर एक आणखी मिळेल तुम्हाला ECS कंटेनर सर्व्हिस. ही एक रजिस्ट्री आहे ज्यामध्ये तुम्ही डॉकर इमेजेस सेव्ह करून ठेवणार. Amazon इलास्टिक कंटेनर रजिस्ट्री, जसं आपल्याकडे डॉकर हब आहे ना ज्यामध्ये आपण डॉकर इमेजेस सेव्ह करतो, त्याच पद्धतीने इथे आपण आपल्या डॉकर इमेजेस ठेवू शकतो. तर इथे रजिस्ट्री क्रिएट करावी लागेल तुम्हाला, रेपॉझिटरी ॲक्च्युली, सी रेपॉझिटरी डॉकर कंटेनर्स इमेज ठेवण्यासाठी. देन द सेकंड वन कंटेनर्स. सो ज्या पद्धतीने तुमचा डॉकर असतो, डॉकर यूज न करता तुम्ही हे यूज करू शकता, हायली स्केलेबल अँड फास्ट कंटेनर मॅनेजमेंट सर्व्हिस. ओके, सो हे सुद्धा तुम्हाला इथे काम करता येईल. तर या प्रोजेक्टला तुम्हाला किती दिवस लागेल ते सांगा. आपण यामधल्या प्रत्येक सर्व्हिसेस ऑलरेडी बघितलेल्या आहेत, डिप्लॉयमेंट्स बघितलेलं आहे, डेटाबेस कसा इन्स्टॉल करायचा आहे, कंटेनर्स कसे, पॉड्स कसा क्रिएट करायचा आहे ते सुद्धा बघितलं आहे, व्हेरिएबल्स कसे पास करायचे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. युजर्स IAM सर्व्हिस तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, आणखी काय दिलेलं आहे यामध्ये, येस, ॲक्सेसिंग कमांड लाईन CLI मोड, एक EC2 इन्स्टन्स, 3 टायर डिप्लॉयमेंट, या इन्स्टन्स वरून तो 3 टायर डिप्लॉयमेंट करणार आहे. तर येस, डॉक्युमेंटेशन भरपूर आहे, तुम्हाला त्यांचा प्रॉपर यूज करायचा आहे आणि स्वतःचा डॉक्युमेंट क्रिएट करायचा आहे. इथे याने ग्राफिकली दिलेलं आहे, हे ग्राफिकल आहे एन्व्हायरमेंट. ओके गाईज, हा ग्राफिकल एन्व्हायरमेंट आहे, कमांड लाईन थ्रू खूप कमी चालणार आहे हा. सी इथे EKS एक कमांड आहे AWS ची, EKS ETL कमांड लाईनने तुम्ही क्लस्टर पण क्रिएट करू शकता. हे सगळं मला करून पाहिजे, हा पूर्ण टास्क. डॉक्युमेंट तुम्ही कुठला पण यूज करा, ॲप्लिकेशन तुम्ही कुठली पण यूज करा, इट्स ऑन यू. फाईन. Okay. ओके देन, आणि आपला जो एक नवीन एक लास्ट टॉपिक जो वाचलेला आहे तो म्हणजेच हेल्म चार्ट. Almost all topics we already covered and now we are about to start with Helm chart. काय असते हा Helm chart? तर simple एक package management tool आहे. Okay, Helm chart is a package management tool, package management nothing but a काय म्हणतात that contains all the necessary resources to deploy an application to the Kubernetes cluster. Clear? तुम्ही याला म्हणा पॅकेज मॅनेजमेंट टूल इन कुबरनेटिस सिम्पल वेने. आता पॅकेज मॅनेजमेंट टूल करतो कसं काम, तर ह्या ज्या काही फाईल्स असणार आपल्या, ह्या सगळ्या फाईल्स आपण कुठं टाकून देणार, हेल्म चार्टमध्ये. कसं करायचं काय करायचं ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघू. सध्याच्या कंडिशनला तुम्ही यावर फोकस करा, 3 टायर ॲप्लिकेशनवर. आज संडे आहे, आज कुठे कुणाला काही जायचं नसणार, मे बी तुमच्याकडे टाइम आहे आजचा दिवसभर, उद्याचा दिवस आहे पूर्ण, 2 दिवसात मला कुणी ना कुणी क्रिएट करून याचं डॉक्युमेंटेशन शेअर करा. ओके.